हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण क्विक डिनर रेसिपी, म्हणजेच रात्रीची झटपट होणारं जेवणाची रेसिपी, ज्यामध्ये भरपूर भाज्या असल्या पाहिजे, विशेष करून चपाती असली पाहिजे, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडलं पाहिजे आणि आपल्याला एकच रेसिपी करायचं काम पडलं पाहिजे. तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये घेतलं आहे आपण गव्हाचं पीठ, त्यामध्ये मीठ, जिरं, ओवा, काळे तीळ टाकायचे आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. मस्तपैकी आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीला मळतो तसंच मळायचं आहे. बघा, आपल्याकडे असा एखादा व्यक्ती असतो, आपण जर एखाद्या ठरवलं की आपण एखादी वस्तू करायची चटपटी, पण त्या व्यक्तीला नेमकं चपातीच लागते असं आहे. अशी मी, माझ्या घरात मला चपाती लागते. माझ्याकडे सगळं नवरा मुलगीच खाते, पण मला चपातीशिवाय जेवणच, रात्री झोपच लागत नाही. बघा, मस्तपैकी मी मळून ठेवलेली आहे. तर झाकण टोपला रेसला ठेवणार आहे. आता करायला माझ्या एका बाउलमध्ये घेणार आहे मी तेल. जास्त तेल घ्यायचं नाही आहे, आपल्याला हेल्दी रेसिपी बनवायची आहे. तर आपण थोडं तेल घेणार आहे. बघा, तेल छान गरम करून घ्यायचं, त्यामध्ये टाकणार आहे आपण बटाटे. खिसला बटाटा आहे हा जाड्याचा खिसणीने. सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहे गाजर, पत्तागोबी, शिमला मिर्च टाकायची आहे आणि आपण हिरवी मिरची टाकणार आहे तिखटसाठी. आता सर्व भाज्या आपल्याला ते परतून घ्यायच्या आहे. बघा, व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे भाज्या. आपल्याला हे भाज्याला पूर्ण शिजवायच्या नाही आहे, थोड्याशा अदरकच्या शिजवायच्या आहे. आपल्याला फक्त त्यामधला कच्चा पण काढून घ्यायचा आहे. बघा, आता त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक पातळ कट केलेला कांदा टाकायचा आहे, आलं टाकायचं आहे मस्तपैकी असं पतलं पतलं लांब लांब कट करून. सोबतच टाकणार आहे आपण टोमॅटो. आता हे सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मी परत एकदा सांगते, आपल्याला भाजी पूर्ण शिजवायची नाही आहे, फक्त आपल्याला अदरकची कच्चं पण त्यातलं काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ, तिखट, धनापूड, काळं मिरपूड, चाट मसाला टाकायचा आहे चटपटा होण्यासाठी. बघा, आता छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतल्या गेलं की आपण यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी बारीक कट केलेलं पनीर. बघा, छान परत त्याला मस्त फिरून घ्यायचं आहे. आता आपली भाजी जवळपास होतच आली आहे. पनीर आपण शेवटीच टाकणार आहे. बघा, आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं ऑरेगॅनो आणि पनीर बिलकुल ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही तरीही चालते. माझ्याकडे होतो मी टाकलेलं आहे, पण त्याला टेस्ट छान येते. बघा, आता छान आपले व्हेजिटेबल्स तयार झालेले आहे आणि पनीर असलं तर मुलं पण मस्त आवडीनं खातात. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी काय करणार माहिती आहे का, ही भाजी खाली उतरून ठेवणार आहे, त्याला थंड करणार आहे. तोवर आपलं मस्तपैकी कणिकही मुरली होती. आता मी त्याला परत मळून घेणार आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे गोळे तयार करणार आहे. बघा, आणि पोपाटावर मस्त पीठ लावून एक पातळशी चपाती करून घेणार आहे. बघा, छान चपाती करून घ्यायची आहे. मी आधी सर्व चपात्या करून घेतल्या होत्या, म्हणजे काय होते, चपातीच्या थोडंसं त्याला कडकपणा येतो. नंतर आपण थोडंसं त्याला तेल लावणार आहे आणि मधोमध भरणार आहे. आपण जी भाजी तयार केली आहे ती भरायची आहे आपल्याला. बघा, मस्त त्याला पसरून भरायचे आहे, भरपूर भाजी भरायची आहे. त्यावर मी टाकणार आहे तळलेली पालक. यामुळे काय होते, ते मस्त क्रंची लागते. तळलेली पालक टाकायचं आहे आणि थोडंसं आपण चीज खिसून टाकणार आहे. मुलांसाठी करत आहे तर थोडं थोडं टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे, म्हणजे मोठे पण आवडीने खाऊ शकतात. आता आपण त्याला कव्हर करणार आहे. याचं करणार आहे आपण रोल. आपण याला थोडक्यात म्हणू शकतो की आपण जे करत आहे त्याला आपण स्प्रिंग रोलचं हेल्दी व्हर्जन असं म्हणू शकतो. बघा, त्यामध्ये मैद्याचा वापर नाही आहे, नूडल्सचा वापर नाही आहे. नूडल्सच्या ऐवजी आपण बटाटा वापरलेला आहे. बघा, आपला रोल छानपैकी तयार झालेला आहे. त्याला मस्तपैकी दाबून घ्यायचं आहे आपल्याला. असे माझे बाकीचे सर्व रोल तयार करून घेतले होते. मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते. बघा, आपल्या चपातीला तेल लावायचं आहे, मधोमध आपल्याला भाजी भरायची आहे, त्यावर आपल्याला तळलेली पालक टाकायची आहे. बघा, पालकमध्ये खूप टेस्टी लागते. बघा, तळलेली पालक. व्यवस्थित भाजी भरायची आहे, पालक टाकायची आहे त्यावर, आणि थोडंसं आपल्याला चीज खिसून टाकायचं आहे. छोटे मुलंही खुश होतील आणि मोठे माणसंही खुश होतील. बघा, अगदी आपल्याला टाकायचं, थोडं थोडं आपल्याला चीज खिसून टाकायचं आहे. रोल तयार करायचा आहे. मग दोन्ही साईडने आपल्याला कव्हर करायचं आहे आणि मस्त आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. असे मी माझे बाकीचे सर्व रोल तयार करून घेतले होते. बघा, छान आपले रोल तयार झालेले. तर आपण माहिती का, या रोलला वाफवणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, आपल्याला त्याला वाफवायचं आहे, म्हणजे ते आतपर्यंत शिजेल. मी मस्त इडली पात्रामध्ये माझ्या अशी नेट आहे, त्याला मी छान तेल लावून घेतलं आहे. त्यावर अशा पद्धतीने रोल मी वाफवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीने वाफवून घ्यायचं, म्हणजे पद्धत वेगवेगळी असते वाफवण्याची. हे इडली पात्रामध्येच नेट आहे माझ्या. छानपैकी आता आपले रोल वाफवून झाले होते. आता याला थंड करून खाली उतरून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व रोल उकडून घेतले होते.
त्याला आपला क्रंची पण आणायचा आहे, थोडासा वरती कलर आणायचा आहे. बघा किती छान दिसत आहे, ट्रान्सपरंट एकदम स्प्रिंग रोलसारखे दिसत आहे की नाही. आता आपण काय करणार माहिती आहे का, पॅनवर थोडंसं तेल टाकणार आहे आणि त्यावर हे जे रोल केले आहे ते आपण मस्तपैकी पालटून त्याला क्रंची करून घेणार आहे. ते वाफवले आहे त्यामुळे की नाही आतून पण मस्त शिजलेले आहे आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला शालो फ्राय करायचा आहे. क्रंची पण आणायचा आहे म्हणजे मुलं आपल्या आवडीनं खातील. बघा आहे की नाही हेल्दी रेसिपी आणि क्विक रेसिपी. बघा छानपैकी आपली चपाती तयार झालेली आहे, रोल तयार झालेला आहे. बघा अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व रोल तयार करून घेतले होते. गरमागरम रोल आपल्याला आपल्या आवडत्या सॉसबरोबर सर्व करायचा आहे किंवा तुम्ही घरी होममेड सॉस त्याच्यासोबत ते करू शकता. बघा किंवा तुम्ही असे निवडही खाऊ शकता. त्यामध्ये भरपूर भाजी भरलेली आहे आपण. बघा आपलं आतमधून पण छान शिजलेलं आहे. मस्तपैकी मी केलं होतं गरमागरम सर्व. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपी सोबत. बाय बाय.